सर तिचं सर लग्न जुळलं सर, तेव्हा तेव्हा म्हणजे जुळायच्या आधी सर चांगले वागले तिच्यासोबत सर, म्हणजे थोडंफार जुळेपर्यंत. त्यांचं लग्न जुळलं सर तिचं, तर मग त्यांनी त्यांचं जे खरं रूप आहे ते दाखवणं चालू केलं सर. लग्नाच्या वेळेस तर एवढं सर त्यांनी आम्हाला धिक्कारपणा दाखवला, तुम्हाला काय सांगू सर. अक्षरशः तर त्यांनी माणसं मोजून सांगितले की तुमचे 10-20 माणसं आहे ना फक्त लग्नासाठी. आणि त्यानंतर जर आई वडिलांना काही महत्व देत नव्हता. घरी आला, घरी ते बाप्पू घरी आले तर बोलत नव्हते कोणाशी, काही नाही. मग बाहेर बाहेर उभे राहत होते, गाडीचे हॉर्न वाजवत होते आणि बस तिला ते बॅग घेऊन अक्षरशः बाहेर निघत होते सर. पण तिला अशी उजागर नव्हती की तुम्ही घरात या, तुम्ही घरात बसा. असंच लग्नाला सर 4 वर्ष होते सर पुढच्या महिन्यात. पण ते सर माझ्यासोबत 2 वेळा बोलले फक्त का ते सर मी बोलली म्हणून तिला खूप टॉर्चर करत होते. तुझी बहीण बोलत नाही, तुझी बहीण बोलत नाही. पण सर ते मोठेपणा काही दाखवत नव्हते की मी मोठा आहे, मी संग बोलणार का काय. ते शेवटी मला बोलले, "नयन तुझे बापू म्हणत होते म्हणे तू बोलत नाही." पण सर तिच्यामुळे सर मी मला मला म्हणे खूप बोलले म्हणे ते. तिच्यामुळे सर मी तिच्यासोबत 2 वेळा बोलली. त्या दिवशी सर तिनं तसं केलं. 5 दिवसांनी मला फोन आला सर स्वतःहून. "नयन असं करू, नयन तसं करू. नयन आपल्याला कोणाचं काही घेणं-देणं नाही. आपले आई-बाबा आहे, आपले लेकरं आहे." सर तिचं तिचं बाळ 15 महिन्याचं, माझं बाळ 16 महिन्याचं. एकच महिन्याचा फरक आहे सर दोघीचा. सर्व काही सांगत होती. मी मला काही कर कोणाचं घेणं-देणं नाही म्हणे. मी फक्त आपली शिवांसाठी जगतो आणि आपली अन्वी किती मस्त आहे म्हणे सगळं म्हणे आपलं म्हणे. काही कोणाचं काहीच घेणं-देणं नाही म्हणे. काय झालं, काय नाही, काही समजलं नाही त्या दिवशी. मग तिथं गेलो पोलीस स्टेशनमध्ये. ते बाप्पू भेटले. "तुझ्या बहीण हाताने केलं" म्हणे. सरळ डोळ्यात त्याच्या पाणी नाही, काहीच नाही. "हाताने केलं" म्हणे तिनं म्हणे. म्हटलं, "हातानं कसं केलं?" तिनं कोणाला विचारच नाही केला म्हणे. बाळाचा नाही, काही नाही. कसं केलं तीच तिला माहीत म्हणे. मामा गेले, मामासोबत कोणी धड बोललं नाही. एकटी पडलेली सर. कोणत्या नवऱ्याला वाटते सर आपल्या बायकोला एकटं सोडून द्या? कोणत्या नवऱ्याला वाटते? एकटं सोडून दिलं तिले, पोलीस ठाण्यात गेले. सगळं काही बरोबर रफादफा करून टाकलं. 2-2 महिने सर इथं राहत होती सर ते. आई-बाबा म्हणत होते, "बाई सोडून दे, सोडून दे." बहीण म्हणून तिने काही तुमच्याकडे शेअर केलं होतं हां, का? काही सर सांगितलं का? फोनवर सर मेसेज करत होती सर मला. मेसेज डिलीट करत होती. "बाई असं काहून करतं? मेसेज कोण डिलीट कोणी पाहिलं तर? कोणी काही म्हटलं तर? तुला बोलतील." म्हटलं, "मला कशाला बोलतील?" तिच्या सासरचं सांगत होते थोडंफार आणि काय काय सांगत मेसेज होते मेसेज नेमकं? असंच, की अशी करतात, तशी करतात. मग ती भीत होती, की मग जेव्हा एखाद्या वेळेस भेट वगैरे झाली, आता आमची भेट झाली होती, आजी वारली, तर तिच्या तेरवीमध्ये आली. तर मग तिनं सांगितलं, "काही नाही म्हणन म्हणे, आपल्याला असंच जगावं लागते, काही नाही." माझे माझे मिस्टर चांगले आहेत. तर तिला वाटते ना, तर ती म्हणत होती, की "तुझ्या घरचे पाहुणे चांगले आहेत, तू लोड नको घेऊ, आई-बाबाचा विचार कर." माझं एवढं झालं, खूप विचार केला सर तिनं खूप. पण मला माहीत आहे सर माझी बहीण आत्महत्या करूच शकत नाही सर. करूच शकत नाही. त्या दिवशी तिच्याजवळ सर फोन नव्हता सर. त्यांनी म्हटलं तिला, "तू आईला फोन देऊन दे म्हणे, तुला मी दुसरा फोन घेऊन देतो." तर सर तिला फोन नाही दिला सर त्याने घेऊन. फोन दिला नाही. मग तिच्या सासऱ्याचा बघून तिनं लपून फोन केला सर एक दिवस मला. अशीच बोलली. म्हटलं, "का गं फोन नाही करत?" म्हटलं, "काही नाही." तर काही नाही म्हणे, "असंच काय हो म्हणे, शिवांशच्या इथे एवढी बिझी झाली म्हणे मी, कोणासोबत बोलायचंच मन नाही करत म्हणे आता म्हणे." शेवटचा प्रश्न विचारतो. लाडक्या भावाला काय मेसेज द्याल मुख्यमंत्र्यांना? काय मागणार? लाडक्या भावाला म्हणा, लाडकी बहीण नाही पाहिजे. लाडक्या बहिणी प्रत्येक घरात सेफ असू द्या. तिला न्याय मिळू द्या. माझ्या बहिणीनं आत्महत्या केली नाही. मला माहीत आहे. माझ्या बहिणीनं आत्महत्या नाही केली. छोटंसं बाळ आहे सर तिला. छोटंसं बाळ किती त्याचा विचार करत होती. रात्रभर जागी राहत होती सर. रात्रभर. पण तिनं कधीच असं म्हटलं नाही की आपण असं करणार. मला तर कल्पना नव्हती सर तिची. 5 दिवसांनी माझ्यासोबत बोलली सर. समोरचं सांगत होती, "नयन आपण असं करू, नयन शेगावला जाऊ." 5 दिवसांनी म्हणत होती, "नयन माझ्या घरी ये आपण शेगावला जाऊ, शेगावला जाऊ." काय शेगाव जागीच राहिलो सर. सर्व काही जागीच राहिलं सर. डिलिव्हरी झाली सर. तिचा नवरा जवळ नव्हता सर. कोणत्या नवऱ्याला वाटते सर. फक्त जसा तिला मुलगा झाला. आपल्या काळजाचा तुकडा हातातून निघून गेला. काय सांगू काय तुकड्याचा पप्पा नेहमी नेहमी सांगत जायचे घरी असं होते तसं होते. आम्ही म्हणत बाई चालतच असते घर पिच्छ आपल्या घरी आपल्या माग आपली बाई आहे थोडंफार करा ते ॲडजस्ट. याचा त्रास लयच होता. आता तर लय त्रास वाढला होता. पण ते पोरं झालं पण काही नाही थोडाफार बरोबर राहिला. आता हे काय झालं काय नाही बाबा एखादा आमची म्हणजे चालतीच करून टाकली बाबा. काय जिथे दिली बाबा आम्ही जिवंत दिली आणि आम्हाला मेलीच भेटली बाबा. तिथून लोक म्हणते मेली दिली जिथे मागे नाही जिवंत दिली मेली आणली माझ्या घरी. आमच्या घरी माहित माती केली आम्ही तिच्यावर तिच्याकडलं कोणी आलंही नाही.
कोणी चाललं नव्हतं. नाही असं जर पोरीसाठी होत असेल तर देवानं पोरीच नाही द्यावा बा. गरीबाला तर पोरी देऊच नाही. आणि त्यात सर्वात मोठा फरक पडला म्हणजे मोठ्या लोकांचा आणि गरीबाचा. आणि कलरचा फरक काळा आणि गोरा. हे दोन वाहन आणि गरीब आणि श्रीमंती हे दोन नसायला पाहिजे. गरीबाचं लय मरण आहे. आणि माझी पोरगी एवढी शिकेल सवरेल तिला विचार करे हे पहिले लग्नाची राहिलेले आहेत. तिने विचार केला का माझी बहीण एक लग्नाची आहे. मी जर इथे जाऊन बसली तर मग आई वडील आम्ही मजुरी करतो. आमची तर काहीच नाही शेतीवाडी काहीच नाही आमच्या घरातनी. आई मला सांगा काय नेमकं त्यांच्याकडून तुम्हाला बोलल्या जात होतं म्हणजे ज्यावेळेस ताईंनी हे टोकाचं पाऊल उचलायच्या आधी तुम्हाला काही कॉल येत होते का? त्यात सांगत होते का की मला असा असा त्रास होतो बाबा काही? ते सांगत आहे पण आम्ही समजावं तिले. ते सांगे आम्हाला पण आम्ही समजावं. काय त्रास होतो? जाऊ दे बाई चालतेच आहे घरातनी. आता त्याचं घरातनी काय चालेल ते तेवढं काही बारीक एवढं सांगत नव्हती ते. काय एक मागणी आहे तुमची? मागणी म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं तू गरीबाची आहेस. नाही ठीक आहे. आता जे ताईंसोबत घडलं, ताईंनी या जगाचा निरोप घेतला, तर काय प्रशासनाला, पोलिसांना काय एक मागणी आहे? आम्हाला न्याय द्यावा आमच्या लेकराले. काय दादा दादा काय सांगाल? काल ताईंनी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं. काय त्रास होता ताईंना? त्या लग्नाला आता म्हणजे 5वं वर्ष लागलेलं आहे. 6 महिने लग्न झाल्याबरोबर त्यांचं म्हणजे शारीरिक त्रास, मानसिक त्रास हे दोन्ही चालू होता की आणि हे आम्ही गरीब आहे त्याच्यामुळे ते म्हणजे मतभेद करत होते की बा तुम्ही गरीब आहे, हे आहे, ते आहे, तुझ्या इकडून काही भेटलं नाही, तुमच्या मायबापाच्या इकडून हे नाही. हे सततची मागणी होती त्याची. आणि पण ज्यावेळेस ते 6 महिने झाले त्याच्यानंतर ते मारठोक चालू झाली. मानसिक छळ, खूप त्रास देत होते ते. आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी 10 वाजता फोन आला की बा मला हे मारून राहिले, तुम्ही लवकर घ्यायला या. तर आम्ही म्हणजे ऑन द वेच होतो जाताना. पण तोपर्यंत 11:30-12 वाजता तिच्या नवऱ्याचाच फोन आला की बा तुमची मुलगी लटकून पडलेली आहे, तिला तुम्ही घेऊन जा. आम्ही तिथं जाईपर्यंत त्यांनी मेन हॉस्पिटलला नेलंही होतं. आणि आम्हाला येऊ बी नाही दिलं तर तोपर्यंत त्यानं ते हेही केलं होतं. आणि जे सुसाईड नोट दिलेली आहे हे त्याने स्वतः लिहिलेली आहे. हे पूर्ण खोटी आहे सुसाईड नोट. कारण की ते असं करूच नाही शकत. जे 10 वाजता जे फोन करते की बा मुलगी की मला तुम्ही घ्यायला या, ते अशी म्हणजे मरू नाही शकत की. तिला जर आत्महत्या करायची असती तिनं फोनच नसता केला घरी 10 वाजता. आणि 2 घंट्यात असं काय घडलं की तिला एकदम आत्महत्या म्हणजे प्रवृत्त झाली ती आत्महत्या करायला. ती आत्महत्या करूच शकत नव्हती. सगळं काही यांनी केलेलं आहे. आणि ती आत्महत्येची जी चिठ्ठी लिहिली आहे हे साफ खोटी आहे. आणि त्याच्यानंतर पोलिसांना आम्ही तक्रार द्यायला गेलो तर ते तक्रारही घेत नव्हते. कारण की ते पैशावाली पार्टी आहे त्याच्यामुळे त्यांचंच ऐकत होते, आमचं काही ऐकतच नव्हते. तर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्याने तक्रार घेतली त्या दिवशी अजिबात तक्रार घेतलेली नाही आहे. आम्ही SP ऑफिसला इकडे तिकडे हे करून ते यांची तक्रार घेतली. त्याला अजून त्यांना अटकही झालेली नाही आणि काहीच झालेलं नाही आहे. काय एक मागणी आहे तुमची? आमची अशी मागणी आहे की त्यांच्या घरातले जे तिचे सासू सासरे, तिचा ते जेठानी आणि नवरा याने चांगली म्हणजे कळकळीत शिक्षा व्हावी अशी आमची एक इच्छा आहे. प्रत्येकावर आज आमच्यावर परिस्थिती आहे, उद्या दुसऱ्यावर असू शकते. म्हणजे पैशावाले काही करू शकतील का? पण प्रशासनाला हेच आहे की बा तुम्ही कोणीही आलं तरी तुमचं काही असो, ते खोटं असो खरं असो, तुम्ही म्हणजे कंप्लेंट तर घ्यायला पाहिजे ना. कंप्लेंट घ्यायला आम्हाला जवळपास 1 दिवस पूर्ण लागला. दुसऱ्या दिवशी 11-12 वाजता त्यांनी कंप्लेंट घेतली. पोलीस स्टेशनला गेले की तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत, तुमचा PM रिपोर्ट आल्याशिवाय मग मेल्यावरच कंप्लेंट घेता असं काही आहे का? मेल्यावर जर असन तर मग मेल्यावरच कंप्लेंट घेत जा ना. जिवंतपणी कोणाची कंप्लेंटच घ्यायची नाही ना. प्रत्येक वेळेस असंच करत होते. काका एक दुःखद घटना झाली की ताई हातातून निघून गेल्या. ताईंनी असं टोकाचं पाऊल घेतलं. काय नेमकं तुम्ही आरोपी केलेला आहे की ही आत्महत्या नाही आहे, ही हत्या आहे? काय सांगा? सांगाल म्हणजे आम्ही सर्व सांगणार ह्यांनीच मारली म्हणून मला फोन आला होता त्याचा. सकाळी म्हणजे पोरगी बोलली मला घ्यायला या. मी म्हटलं मी याच्यात बाहेरगावी मधात आहो तर मी तिथून लगेच वापस येतो. तिथं असा गेलो मी तर मला ताबडतोब फोन आला. ते कुणाचा जवाई बुवाचा. तेव्हा तुमच्या पोरीनं फाशी घेतली तुम्ही घेऊन जा तिला. मी तिथपर्यंत येईपर्यंत यांनी PM ला पाठवलं होतं सोबत. त्याच्या ताईजवळ म्हणजे लिहिलेलं सुसाईड नोट पण सापडली. त्याच्यात लिहिलेलं आहे असं की मी स्वतःच्या मर्जीने माझं जीवन यात्रा संपवत आहे हे ते. तर काय ते नेमकं ठरू शकते म्हणजे काय त्रास काही होता का ताईला? त्रास खूप होता सर. तिला म्हणजे तिनं मला फोन केला होता का माझ्या घरी आत मग चालली बाबा तुम्ही ताबडतोब या. मी असं तिथं गेल्याबरोबर लगेच त्यांचा फोन आल्यामुळे मी वापस पलटलो मी लगेच.
पाणी घेतलं फक्त मी लगेच वापस आलो तर यांनी PM ला पाठवलं होतं तिथं